12 वाजले आता आनंद विहारला आलो आम्ही. इथं रूम केलं आहे आम्ही आता. आनंद विहारला स्वस्तमध्ये रूम भेटतो. आम्ही म्हटलं इथं गेल्यावर जेवण द्यायचा ना. इथे आम्ही रूम वेटिंग कार्यालयामध्ये बसलो होतो कारण आम्हाला रूम भेटायला टाईम होता आणि तिथे कार्ड ते घेऊन संपूर्ण माहिती भरायची होती. तिकडे गेले होते मिस्टर आणि ते. गुड मॉर्निंग फ्रेंड, तर स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आम्ही ना काल रात्री ना शेगावला येऊन गेलो होतो आणि ना मग रात्री इथे आल्यावर रूम केली होती. म्हणजे इथे भक्त निवासमध्येच थांबलेलो आहे. 6 जणांची रूम आहे इथे. 2 काका आणि मावशी होते, 2 जण आमच्यासोबत. आणि आम्ही आता इथे रेडी झालेलो आहे. एकदम छान अशी सोय इथे आंघोळीची, पाण्याची, त्याची एकदम मस्त आहे आणि एकदम स्वच्छता, कुठल्याच गोष्टीमध्ये घाण नाही, काही नाही. तर आता आम्ही इथून आहे ना बाहेर जाऊ, मग दर्शनासाठी जाऊ. तर तुम्हाला दाखवते मी. दिवस दुसरा आहे आता, तुम्हाला दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग दाखवू. याच्या आधीचा ब्लॉग बी नक्की बघा, माऊरगडाचा टाक. मिस्टर म्हणताय बाहेरचा व्ह्यू छान आहे म्हणे, इथे दाखव म्हणे. मस्त हिरवळ आहे सगळीकडे. किती मोठे आहे पा भक्त निवासी. हे तर आम्ही आनंद विहार म्हणून तिकडे आलेलो आहे कारण मंदिराच्या आसपास काल आम्हाला रूम नाही भेटत होते. आणि इथे तर रिक्षावाले एवढे एडे बनवतात समोरच्याला. आम्हाला सांगत होते रात्री रिक्षावाले की तुम्हाला आता भक्त निवासमध्ये रूम नाही भेटणार, आम्ही तुम्हाला रूम दाखवतो. तर ते आम्ही त्यांना नाही सांगत असताना आम्हाला 2-3 ठिकाणी रूम दाखवायला घेऊन गेले. तरी आम्ही त्यांना नाहीच सांगितलं आणि आम्ही भक्त निवासमध्ये येऊन गेलो. मिस्टरांना बी तेच सांगत होते ते की चला आम्ही तुम्हाला दाखवतो रूम. इथे आम्ही 300 रुपयामध्ये 3 जणांनी काल रात्रीभर इथे राहिलो आणि आता 24 तासासाठी रूम आपला आहे. तर मग आपण इथे 24 तासामध्ये राहू शकतो आणि नंतर चेकआउट करून जाऊ शकतो. शेगावला असं रूम केल्यावर असं पावतीचा ही पावती सांभाळून ठेवावी लागते. हे बघा, श्री गजानन महाराज संस्थान शेगाव. बघा सिस्टीम येतात पूर्ण भारी काम केलं त्यांनी. बघा पायऱ्या बघा तुम्ही. रूम बी खूप छान होते. हे बघा किती भारी बाहेरचं वातावरण बघा. सूर्य बघा. छान प्रकारे असं मस्त केलं त्यांनी. तुम्हाला यायचं असं कोणाला तर नक्की यायचं आनंद विहारला. शेगाव आनंद विहार शेगाव. आता नाश्त्याची प्रसादाची लाईन लागलेली, आम्ही वेटिंगला इथं. आता ना प्रसादालयामध्ये आलोय. इथे कुपन काढले होते 114 रुपयाचे. त्याच्यामध्ये एवढा सर्व नाश्ता आणि 2 कॉफी 1 चहा घेतलेले. खूप उत्तम अशी सोय इथे. एकदा आवश्यक या तुम्ही बी सगळेजण. बसला जास्त गर्दी आहे, टाईम लागणार, त्यामुळे आम्ही रिक्षाने चाललो आता. बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी. हे बघा 20वा भक्त निवास संकुल. बाहेरचा आहे, मेन गेट आहे बाहेर. बघा हा रिक्षात बसू आम्ही. सवारी बघायचं टांग्यावर. चाललो आहे मंदिरामध्ये. मंदिरा बाहेरचा परिसर आहे. चप्पल काढायला आता इथं. चप्पल काढून घेऊ. मस्त सेवा करताय, सेवा करायची. दर्शनाच्या लाईनीत लागलो मी आता. हे बघा केवढी लाईन दर्शनाची. खाली समाधी मंदिरचं दर्शन करून इथे राम.
हा कॅमेरा घेतला आता, DSLR कॅमेरा घेतलाय. ₹1,00,000 आहे बघा, तुम्हाला दाखवतो. नवीन कॅमेरा निघालाय तो. आता आम्ही रूमवर चाललोय आनंद विहारला. थोडा आराम करू तिथं, मग संध्याकाळी निघू गावाला जायला. अभी मजा आएगा ना. अरे मला निघायचं नाव, तुम्ही घ्या नाव, असं नका. एक गोष्टीची सोय इथे, बॅग उचलण्यासाठी स्टँड आहे, लहान बाळांसाठी बाबा गाडी आहे, बॅगांसाठी असं स्टँड आहे. म्हणजे कुठल्याच गोष्टीचा ताण नाही. रूम तर इतके सुंदर आहेत म्हणजे, आणि घाण तर अजिबात नाही कुठे. काय काय भारी भारी सीन आहे बाबा तुमच्या अकोल्यामध्ये, शेगावमध्ये. मस्त आहे शेगाव, अतिशय छान आहे, मस्त फिरायला असं भारी भारी. कारण आज आहे ना धुलीवंदन असल्यामुळे आहे ना हे बी बंद आहे, काय म्हणतं आपलं आनंदसागर बी बंद आहे. आम्ही आता मंदिरात फिरून बिरून आलो. इथे ना बस स्टॉप आहे, बस येते, सीटं सोडून जाते, वापस इथून सीट भरून देते. तुम्हाला सगळ्यांना होळीच्या व धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आता ना रूमवर येऊन गेलेलो आहे आणि आता ग्रहण कालावधी बी लागलेला आहे. आणि हे तर एवढे थकलेले आहे. आता आम्हाला 2 वाजता आहे ना एक गाडी होती, पण ती आम्हाला अकोला जाऊन मग पुढे जायला होती, मग नंतरून पुढे जाणार होती. मग त्यानंतर इथून शेगाववरनंच गाडी आम्हाला रात्री 10 वाजता, मग आम्ही त्या गाडीनेच जाणार आहे. रात्री इथे थोडं फिरून घेऊ आणि आता ग्रहण बी लागले, मग आम्ही रूमवर येऊन गेलो आहे आराम करायला. आणि ह्या आम्ही ना काही काही वस्तू घेतल्या इथं. हे मस्त आहे ना, ह्या पोत 100-100लाच भेटले, इथे स्वस्त भेटले म्हणून मी घेऊन घेतले 2. हे गौरीने त्यांनी ब्रेसलेट घेतले गौरीला, हे दीदींसाठी पोत आणि डुग्ग्याला कॅमेरा. हे आता मस्त पसरले दोघं. कैसा लगा मेरा मजाक? इथे आमचा सगळा प्लॅनच चेंज झाला. मग आम्ही ना मिस्टरांच्या बहिणी ना अकोल्याला राहतात, तर आम्ही ना त्यांच्या घरी जायला निघालो होतो. आणि ना कालच्या दिवशी मिस्टरांना ना बसमध्ये खूप जास्त त्रास झाला होता. मग त्यासाठी ते म्हटले होते की आपण रिक्षाने जाऊ, पण ते रिक्षावाल्याची रिक्षा एवढी कटारी मध्येच बंद पडली आणि खूप बडबड करत होता. शेवटी आम्हाला नाविलाजाने बसनेच जावं लागलं अकोल्यासाठी. तर आम्ही ना बसने गेलो होतो अकोल्यामध्ये त्यांच्या घरी. आणि त्यांच्या घरी बी गेल्यावर तिथे नेमकी त्या दिवशी ग्रहण असल्यामुळे काहीच करता येत नव्हतं. मग नंतरून दिवसा बसलो, संध्याकाळी ग्रहण संपायची वाट बघत बसलो होतो सगळेजण गप्पा मारत. ते आणि मिस्टरांची तिथे लहानपणीची फ्रेंड बी राहते, आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. संध्याकाळी ग्रहण संपल्यानंतर त्यांचे इथे सगळे कामं चालू झाले होते आणि मिस्टर भाची ते मस्त बसलो होते TV बघत. सगळं झालं मग नंतर त्यांनी पटपट स्वयंपाक करून घेतला. आमच्या ट्रेनचा टाईम होत होता, जेवण केले. ट्रेनचा टाईम होत होता म्हणून आम्ही बी सगळेजण जेवायला बसलो. पटपट जेवण ते केलं. मग नंतर आम्हाला ताई भाऊन ते ना रेल्वे स्टेशनला सोडायला आले.